थँक्यू. सर्व सुज्ञ, सुजान आणि सर्वज्ञ असलेल्या पालकांना माझा नमस्कार. खरं तर तुम्हाला काही शिकवायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. फक्त मॅडमची एक संकल्पना होती की आपण पालकांना थोडंसं जागरूक करूया आणि त्यांना थोडंसं सतर्क करता येतं का काही बाबतीमध्ये याचा प्रयत्न म्हणून आम्ही तिघंजण आज तुम्हाला वेगवेगळ्या वयोगटाबद्दल थोडं बोलणार आहेत. मॅडमचा वयोगट हा 0 ते 10 होता. आता 10 पासून 20 पर्यंत पालकांनी काय करायला हवं याचे काही छोटे छोटे सूत्र मी तुम्हाला देतो. मी कुठल्याही आगाऊच्या गोष्टी करणार नाही. तिथली PPT वगैरे वापरणं माझ्या स्वभावात किंवा मला ते जमत नाही. मला ते गॅजेट हँडल करणं खूप अवघड जातं. जे आता लहान लहान मुलांना सहज जमायले ते मला जमत नाही, हे मी आधीच कबूल करून टाकतो. मी प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मला गोष्टी सांगायची खूप सवय आहे. एक छानशी गोष्ट सांगून आपण सुरुवात करूया. ऐकायची का गोष्ट? मुलांचाच आवाज आहे, बाकीचे काही ऐकणार नाहीत का? आपण थोडंसं एक चेंज म्हणून तिघांना प्रश्न विचारूया. गोष्ट ऐकायची का म्हटल्यावर पहिल्यांदा मुलं उत्तर देणार, नंतर पालकांचे 2 प्रकार मी करतो. मॅडमनी खूप सारे प्रकार सांगितले, ते सगळे खरे आहेत. मी पालकांचे 2च प्रकार सांगतो तुम्हाला, एक आई आणि दुसरे बाबा. मग दुसरा प्रश्न आईला विचारतो ऐकायची का गोष्ट, आणि तिसरा प्रश्न बाबांना विचारतो, बघू कोणाचा आवाज मोठा येतो. मला रिझल्ट आधीच माहिती आहे. ऐकायची का गोष्ट? मुलांनी सांगितलं. आता आई, ऐकायची का गोष्ट? व्हेरी गुड. आता बाबा, आपने इज्जत का सवाल है भाई. ऐकायची का गोष्ट? अरे बापरे, मला माहिती आहे फक्त आवाज मोठा असतो आमचं, काम काही करत नाही आम्ही. आजकाल एक पिक्चर गाजायला, आम्ही तिकीट घ्या म्हणून मागे लागल्यावर एक पालक मला म्हणला, सर पुष्पा बिष्पाचं तरी तिकीट द्या. हे काय द्यायलाच? मानसिकता शिकायची आहे की नाही माहिती नाही, पण तो असं करतो. कसं करतो रे माहिती आहे ना? सगळेजण करायला लागलेत. पहा, 2 पाहिलाय, त्याला माहित आहे सगळे. तो बायकोचं ऐकतो सध्या. मीही येताना काही टिप्स घेतल्या बायकोला की काय बोलू ग. बायकोनी मला सांगितलेला मुद्दा तुम्हाला सांगतो, खूप सुंदर मुद्दा आहे. ही पालक होण्यासाठी आपण काय करतो? काहीच करत नाही. MSc व्हायचं असेल तर 3 महिन्याचा कोर्स आपण सगळ्यांनी केलाय. आपल्याला अजून काही शिकायचं असेल तर कमीत कमी कॉलेजला काही दिवस जातो, शाळेमध्ये काही दिवस जातो, तेव्हा ते सर्टिफिकेट मिळतं. जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे की पालक व्हायचं, आई वडील व्हायचं. त्याच्यासाठी कोणी एखाद्या तासाचं ट्रेनिंग घेतलेलं असलं तर कृपया हात वर करावा. पण तसं काही नसतं, कधीच आपण तसं करत नाही. कारण पालक होणं फुकटात आहे. आपल्याला काय शिकायचंय होऊन जातं ते आपोआपच. कशामुळं होतं त्याची चर्चा आपण नंतर करू. म्हणून मॅडमनी एक संकल्पना मांडली आहे की आपण पालकांना थोडंसं काहीतरी शिकवावं, म्हणून आजच्या या युगामध्ये मुलं चांगली घडतील. आता खूप जणांच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आहे की इथं अभ्यास कसा करावा हे शिकवतील, असं वाटतंय का तुम्हाला? किंवा मुलांना अभ्यासात आणखीन पुढे कसं न्यावं हे सांगितलं जाईल वगैरे. पण पालक होण्यासाठी आपण काहीही करत नाही. पालक होण्यासाठी काही गोष्टींचं बेसिक नॉलेज असावं, म्हणून माझ्या बायकोनी मला सांगितलं. काय सांगितलं की स्त्री, माझं वयच मी जे सांगतोय तुम्हाला समजावून ते 10 ते 20 वर्ष. स्त्री जेव्हा पौगंड अवस्थेत वयात येते तेव्हा ती दर महिन्याला 5 दिवस वेळ देते. पालक होण्याची तयारी इथून सुरू झाली आहे. मान्य आहे का? आणि त्याच्या पुढेही ती जेव्हा जाते तेव्हा तिने 9 महिने कष्ट घेतलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की काही तयारी केली नाही, पण आई होण्यासाठी स्त्रीने तयारी केलेली आहे. तिने वेळ दिलाय दर महिन्याला लग्न होईपर्यंत तो वेळ, त्याच्यानंतर बाळ जन्माला यावं म्हणून पुन्हा
9 महिन्याचा स्पेशल वेळ, हे सगळं करण्यामध्ये तिने खूप काही सहन केलं, अनुभव घेतले, म्हणून ती एक चांगली पालक असतेच. पालक व्हायचं असतं ते ज्यांचा मोठा आवाज आला त्यांना. खरं तर गंमत काय आहे की एवढं सगळं होऊन जर मूल चुकलं तर तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का, हा शब्द येतो. बरोबर आहे. आणि जर मूल चांगलं काही केलं शिकलं तर नाव होतं कुणाचं होतं. म्हणजे बघा समाजात किती विरोधाभास आहे पॅरेंटिंगला घेऊन. समाजात पालकत्व म्हटलं की नाव बापाचं, आणि चूक झाली की तुझ्या आईने तुला असंच शिकवलं का. तर जाऊ द्या, एक गोष्ट सांगूया आणि आपण सुरुवात करूया. माझे 40 मिनिटं मी घेणार आहे, बरोबर आहे सर. तर गोष्ट अशी आहे, एक होता राजा. राजा होता, त्याच्याकडे सगळ्या सुविधा होत्या, पण त्या राजाला नैराश्याने घेरलं होतं. कशामुळे का माहीत नाही, तो नेहमी नाराज राहायचा, वैफल्यग्रस्त राहायचा. राजा नाराज राहायचा म्हणून त्याला वेगवेगळ्या लोकांनी येऊन वेगवेगळे उपाय सुचवले की राजाची नाराजी कशामुळे. आता नाराज राहण्याचं कारण जास्त काय असतं, भौतिक सुविधा नसला की माणूस नाराज होतो, पण तसं काही नाही. राजा होता म्हटलं त्याच्यात सगळं झालं, त्याच्याकडे काय नव्हतं, ऐश्वर्य, वैभव, दासदासी, काय मागितलं ते अगदी टाळी वाजवले की सगळं मिळणं इतकं सहज शक्य होतं, पण तरी तो नाराज होता. म्हणून एक लक्षात ठेवा, बायकांकडे तो स्पेशल आजार असतो, कसं तरी व्हायलंय, त्याला काही पर्याय नसतो. राजाच्या नाराजीला काही पर्याय नव्हता. 12 वर्ष प्रयत्न केले गेले पण राजा काही दुरुस्त झाला नाही. राजा जेव्हा दुरुस्त झाला नाही तेव्हा विदूषक आले त्याला हसवायला, मांत्रिक आले त्याला काहीतरी सांगायला, वैद्य आले त्याला औषधं द्यायला, बऱ्याच गोष्टी केल्या पण राजा काही दुरुस्त होत नव्हता. मी या गोष्टीमध्ये सांगतो की एक जण आला, आता मी शिक्षक आहे म्हणून मी त्याला शिक्षक सांगत असतो, की एक शिक्षक आला आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की राजाचा आजार सहजपणे अगदी सोप्या पद्धतीने दूर करता येतो. तर ते राजा आणि प्रधान ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. 12 वर्ष ऐकलं, बाबा आता तू काही सांगू नको आणि आम्हाला काही ऐकायचं नाही. तरी त्यांनी सांगितलं की मी आलोय तर मी पर्याय सांगतो, करून पहा, फरक पडला तर पडला. त्यांनी पर्याय फार सोपा सांगितला. मी गोष्ट शॉर्ट करून सांगतो की राजाला लाल रंग अधूनमधून दाखवत जा, राजाचं नैराश्य दूर होईल. हे औषध आहे गोष्टीमधला. तुम्ही म्हणाल असं काही औषध असतं का. त्याला लाल रंग दाखवला गेला. जसा हा स्क्रीन आहे एवढं मोठं, तसं त्याच्या राजाच्या व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्ड असतो तसं शयन कक्षामध्ये रेड बोर्ड लावला. रेड बोर्ड लावला, राजा रोज लाल रंग बघू लागला आणि 8 दिवसात थोडासा फरक पडला. राजा जरासा आनंदी फील होऊ लागला. जसा तो आनंदी फील होऊ लागला, प्रधान हुशार होता, त्यांनी लगेच पूर्ण त्याची बेडरूम लाल करून टाकली, कलर बदलला, महालाचा रंग बदलला. मग हळूहळू राणी, सगळ्या राण्या लाल साडी घालू लागल्या. आणि मग असं होत 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 लाल रंग एवढा पाहिला की 1 महिन्याभरामध्ये तो म्हणाला की मी 12 वर्षात बाहेर पडलो नाही पण मला आज माझ्या राज्यामध्ये फिरायची इच्छा झाली. म्हणजेच इलाज बरोबर व्हायला की तो आता राज्यातील लोकांना भेटायला तयार आहे. राज्यातील लोकांना भेटायला तयार आहे म्हटल्याबरोबर प्रधानाने दवंडी पिटवली आणि सांगितलं की रस्त्याच्या दुतर्फा सगळेजण लोक या, स्वागताला या, राजाचं दर्शन तुम्हाला होणार आहे. लोकांनाही उत्सुकता होती, सगळे लोक तिथे जमले होते आणि राजाचा रथ जात होता. लाल घोडे, लाल रथ, लाल झेंडे. लोकांना सांगितलं होतं लाल पाकळ्या उधळा, तुम्ही जमलं तर लाल वस्त्र घालून या, असं सगळं सांगितलं. आणि खरोखर राजाला लाल रंग पाहून बरंच काही घडत होतं. शेवटी काय झालं, जिथून राजा जात होता त्या रस्त्यावर प्रधान, राजा, सेनापती सगळ्यांचं एक लक्ष एका मुलाच्या हसण्याकडे गेलं. मूल हसत होतं. का हसत आहे, मुलांसाठीच जमा झालो आपण सगळेजण. मूल हसत होतं, मूल बापाच्या खांद्यावर होतं. बाप म्हणत होता की हे उगीच हसायले, याचं काही ऐकू नका. राजा सुद्धा थांबला. प्रधानाने विचारलं, सेनापती जवळ जाऊन म्हणाला की असं उपहासात्मक हसण्याचं कारण काय, तो तुझा मुलगा काय म्हणतोय सांगा. आता एक छोटंसं मूल जे खांद्यावर सहजतेने बसतं ते काय म्हणत असेल. त्याचं तोंड दाबून हा पळायला पाहत होता त्याचा बाप, की नका रे बाबा, ह्याचं काय ऐकू नका, हे असलंच आहे, हे कोणाचं ऐकत नाही, काहीही बोलतं. आपलं जसं म्हणणं आहे तसंच त्याचं म्हणणं होतं की तुम्ही नका ऐकू. शेवटी त्याला आग्रह करून, नाही तर तुला शिक्षा होईल म्हटल्यावर त्याने एक थोडक्यात उत्तर दिलं की हे पोरगं म्हणते की राजाला जर आजारातून बरंच करायचं असेल तर मागच्या 2-4 महिन्यापासून लाल रंगाच्या मागे लागण्यापेक्षा त्याला एक लाल रंगाचा चष्मा घेऊन दिला असलं तर कसं झालं असतं. इतकं सोपं उत्तर कुणाकडे आहे, ज्याला काहीच कळत नाही त्या लहान
मुलाकडे आहे. गोष्ट मुलाला सगळं समजतंय हे सांगणारी तर आहे, पण गंमत अशी आहे की गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही मुलाचं जीवन बदलण्यासाठी तुमच्या आवडीचे रंग सर्वत्र मारत फिरण्याची गरज नाही. गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची. गरज आहे आपण पाहतो कसं, आपण समजून कसं घेतो त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कोणता आहे, किंवा पालक म्हणून आपण कसे जगतो. खरंच आपण पालक म्हणून शिल्लक आहोत का, किंवा जगण्याची सुरुवात केली आहे का. मी माझ्या वयात माझ्या मित्रांचे अजून बऱ्याच गोष्टी अशा पाहतो की त्यांचं खाजगी आयुष्य अजून संपलंच नाही. लग्न होऊन मुलं मोठी होऊन गेलीत, पण त्यांचंच काहीतरी चालू असतं. आपल्याला ते थोडंसं बाजूला करून दृष्टिकोन बदलावा लागेल. इथे आपण आलो ते एकाच गोष्टीसाठी, ते म्हणजे दृष्टिकोन बदलण्यासाठी. बरोबर आहे, मान्य आहे सगळ्यांना. किती जणांना वाटतं की मला दृष्टिकोन थोडासा बदलायचा आहे? हात वर करा. थोडासा गरज आहे का ते मला पाहू द्या आधी. मागच्या हात एकदम छान रिस्पॉन्स आहे. पुढे थोडंसं विचारत आहेत की बदलावा की नाही, चष्मा लाल घ्यावा का पिवळा घ्यावा. माळेगावची यात्रा तर चालूच आहे. बेगडाचा चष्मा 2 रुपयातच भेटतो, जास्त काही महाग नाही आहे. आपलं लहानपण आठवा, बेगडी चष्मा होता का नाही आपल्याजवळ. आता काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो दृष्टिकोन बदलण्यासाठी. एक छोटंसं, जसं माऊली कोणाला म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये? ज्ञानेश्वरांना, बरोबर आहे का. ज्ञानेश्वरांनी एक पसायदान सांगितलं पहा. धार्मिक गोष्टीमध्ये पसायदान आपण म्हटल्याशिवाय राहत नाही, तसं शैक्षणिक गोष्ट आली ना तर एक पसायदान आहे दुसरं. ते म्हणजे एक लिंकनचं पत्र आहे. लिंकनचं पत्र किती जणांना माहिती आहे? त्याचा संदर्भ थोडासा देतो बघा, तुम्हाला पटतंय का की मुलांना काय काय शिकवायचंय. एक पालक गुरुजींना म्हणतो आहे, त्यातलं कुठलं वाक्य तुम्हाला पचलं, रुचलं, आवडलं आणि अरे हां हे व्हायला पाहिजे माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये, असं जर तुम्हाला वाटलं तर मला नंतर सांगायचं की हां लिंकनच्या पत्रात हे फार महत्त्वाचं आहे. बघू किती जण त्या पत्राकडे लक्ष देतात. आपण थोडंसं ट्राय करूया. पत्र असं आहे, प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणित असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही, असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे गुरुजी सगळ्याच गोष्टी झटपट नाही शिकवता येत. एक बाप काय म्हणतोय थोडंसं लक्ष देऊन पहा. मला माहित आहे गुरुजी सगळ्याच गोष्टी झटपट नाही शिकवता येत, पण जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर, एक वाक्य कसं आहे पहा थोडंसं. तुमच्यात शक्ती असेल तर द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा त्याला, आणि शिकवा आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं. बघा शिकवायला किती ताकद लागेल ही गोष्ट. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव. जमेल तेवढं दाखवत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्षाची अस्मान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर, आणि हिरव्यागार डोंगर उतारणावर डुलणारी चिमुकली फुलं. बघा आता काय काय पाहायचंय. पाहू दे त्याला पक्षाची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भरभरणारे भ्रमर, आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर असतं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे. फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर असतं. आपल्या कल्पना, आपले विचार यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं. आपल्या कल्पना, आपले विचार यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं. बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तरी कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि त्याला सांगा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा. जिकडे सरशी नीट आणि जेई, लक्षात घ्या,
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊक गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, फोलपट टाकून निकळ सत्व तेवढं स्वीकारावं. पुढे हेही समजावा त्याला की करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून. बघा, करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून, पण कधी विक्रय करू नये आपल्या हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आल्या तरी कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि म्हणावं, जे न्याय आणि सत्य वाटतं त्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका. त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा, अधीर व्हायचं धैर्य. बघा शब्द कसे वापरलेत, बाणवा. त्याच्या अंगी बाणवा, अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं, जर गाजवायचं असेल शौर्य. पुढे हेही सांगत राहा त्याला की आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे होतो. अब्राहम लिंकनचं हे पत्र आहे. त्याच्या साध्या साध्या अपेक्षा आहेत. अर्थातच ह्या टाळ्या लिंकनसाठी आणि वसंत बापट ज्यांनी रूपांतर केलं मराठीमध्ये त्यांच्यासाठी आहेत. एकदा जोरातच वाजवा, म्हणजे आजूबाजूला जर असं कोणाला डुकली लागत असेल तर उठतील, मच्छर विच्छर दूर जातील. तर बघा, पालकत्व काय आहे घरी जाऊन पुन्हा एकदा नेटवर सर्च करा, कारण गॅजेट खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यांची तक्रार, मॅडमनी खूप गोष्टींना टच केलंय की सगळ्यांची तक्रार काय आहे. तक्रार साधी सोपी आहे की मुलं मोबाईल सोडत नाहीत. या वयात मी जे सांगणार आहे त्याच्यात तर सोडतच नाहीत. काल मी जसं माझ्या पत्नीचं नाव घेतलं की तिने शिकवलेलं मी तुम्हाला सांगितलं की आई तरी काहीतरी करते पण पुरुष तर काही करत नाही, तसं माझ्या मित्रांनाही फोन केले की मी उद्या असं असं बोलणार आहे बाबा, मला काही सांगा. मी सगळ्यांचं चोरून चोरून इथे सांगायलो, बाकी काही मनाचं काहीच नाही आहे माझ्याकडे. पालक म्हणून मी पण माझ्या मुलींना नेहमी म्हणतो की मला मार्क्स द्या. किती मार्क पडतात, पप्पा म्हणून मी किती चांगला आहे, मला काही मार्क पडत नाहीत. जास्त मार्क पडण्यासाठी खूप काही करावं लागतं. तुम्ही पण हा प्रयोग करून पहा की एखाद्या मुलाला, तुमच्या मुलाला नाही बरं का, दुसऱ्यांना करायला हवा, एखाद्या मुलाला शिकवायला. माझ्या इथे मित्र बसलेत अरुण सर म्हणून, त्यांनी सांगितलं की मी 10वीच्या 10 मुलांना लिहायला सांगितलं की तुम्ही तुमच्या पालकांनी काय शिकवलं याच्यावर काही वाक्य लिहा. मुलांना 2 वाक्य लिहिता येत नाही. बघा परिस्थिती कशी आहे की आपल्याला लिहायचं म्हटलं तर तुम्ही काय शिकवलं मुलांना जर माहीतच नाही तर मग किती अडचण येईल. मग अशा अनेक मित्रांना भेटल्यानंतर एक महेश जोशी नावाचा माझा मित्र आहे, विद्यापीठामध्ये काम करतो. त्यांनी एक साधी सुंदर गोष्ट सांगितली की या वयामध्ये मुलांना, आता हे नोट्स ठेवा बरोबर, म्हणजे लिहायचं नाही पण तुमच्या डोक्यात राहू द्या, या वयात मुलांना अनुभवाची विविधता मिळाली पाहिजे. फक्त शाळा क्लास ह्यामध्ये मुलं सगळं शिकतात असं नाही. तुम्ही पहा, तुमच्या जीवनात उपयोगी येणारी एखादी गोष्ट तुम्ही शाळेतून शिकली का, एखाद्या व्यक्तीला पाहून शिकली, एखादा माणूस वाचून शिकली का पुस्तक वाचून शिकली, एखादी गोष्ट करून स्वतः त्याच्यातून अनुभव घेऊन शिकली आहे का ती खरंच फक्त शाळेत शिकली आहे, याची तुलना करा. विविधता म्हणजे काय, तर प्राचार्य शिवाजी भोसलेंचं एक व्याख्यान झालं होतं. त्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की मी साने गुरुजींची कमीत कमी 50 व्याख्यानं ऐकली. स्वतः साने गुरुजींची व्याख्यानं ऐकली तेव्हा साने गुरुजींनी एकदा सांगितलं की बाबा रे, तुम्ही गरीब आहात, साध्या शाळेमध्ये शिकता, पण तुम्ही अनुभवाची विविधता घ्या, इकडे तिकडे जा, काही सहली अटेंड करा, कुठलेही अनुभव घ्या, पण अनुभव घेतले तरच तुम्हाला काही शिकायला मिळेल. तर मुलं एकदम केविलवाण्या नजरेने पाहत होते की सहलीची फीस सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की सहल म्हणजे काही दुबईला, सिंगापूरला किंवा दिल्लीला, मुंबईला, कलकत्त्याला किंवा चाकूरला किंवा कुठल्या गार्डनला जाणं आवश्यक नाहीये. पहा गुरुजी काय म्हणतात, साने गुरुजी काय म्हणतात की काही नाही, संध्याकाळी अचानक जाग आली तर घरातून उठा. आपली आई कशी झोपली त्याच्याकडे बघा. आपल्या घराचीच सहल म्हणून तुम्ही थोडंसं चौफेर इकडे तिकडे पहा. ती स्वयंपाक घरात असेल, तिला उशी नसेल,
ती गोधड्यावर कुठेतरी झोपली असेल, तिने उशी नसल्यामुळे आपला हातच कसा घेतलाय, तिचा चेहरा नाळून पहा, तिचा हात कामामुळे कसा झालाय पहा, तुमचे वडील कुठं झोपलेत ते पहा, तुम्ही अंगणात जा, अंगणामध्ये गाय बांधलेली असेल किंवा बैल बांधलेले असतील, गोठ्यामध्ये ते त्यांचे घुंगरू वाजत असतील किंवा ते काहीतरी बोलू इच्छितात काय, आजूबाजूचे पक्षी प्राणी, आपण पाळलेले पाळीव प्राणी ह्या गोष्टी तुमच्याशी बोलू इच्छित असतात, पण तुम्ही त्यांच्याकडे न्याहाळून पाहत नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घराच्या मागे जा, तिथे विहीर असेल, तिथे तुम्ही किती दिवस झालं गेला नसाल, किंवा कुटुंबातील नातेवाईक असतील, लहान भाऊ असेल, भांडणारा भाऊ झोपल्यानंतर कसा दिसतो हे पहा. असं साधं गुरुजींनी सांगितलं की कुठलाही अनुभव देण्यासाठी फार मोठा खर्च वगैरे करावा लागतो असं नाही आहे, पण तो साधेपणा, ते सरळ वक्तृत्व, ते साधं मुलांशी सालसपणे वागणं हे आपल्याला जमलं पाहिजे. मग विविधता देताना सगळ्यात मोठं गोष्ट तुम्हाला एक जमली पाहिजे की मुलांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे, तुम्ही एक ठरवलेलं आहे की माझं मूल असं आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही त्याला पाहत नाही, की त्याच्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा आहे, एक बुद्धिमत्ता आहे, तो खूप पुढे जाऊ शकतो. त्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला परत सांगतो. एक गोष्ट अशी आहे की एक लाकूड तोड्या होता. लाकूड तोड्या म्हटलं की तो प्रामाणिक लाकूड तोड्या आठवतो तो नाही बरं का. तो लाकडं तोडायचा आणि त्याच्या मराठीमध्ये काय म्हणतात, लाकडं फोडल्यानंतर ते जाळण्यासाठी वापरतात त्याला, हां आहेत जागे आहेत, मला कोणाचे चेहरे दिसत नव्हते. धिपल्या फोडायचा तो, ओके, मराठी शब्द आपला ग्रामीण, धिपल्या फोडायचा आणि विकायचा, एवढंच त्याचं काम. म्हातारा होता, पण तो जेव्हा काम करायचा ना, त्याच्या अंगण होतं मोठं, इकडे तिकडे ते रचलेलं, कोणी पाहिलं असेल तर त्याच्या डोळ्यासमोर ते दृश्य येत असेल, आणि त्याच्याकडे फार काही असे पैसे नव्हते, काही थोडेसे लाकडं विकायचे आणि तेवढ्यावरच त्याचं स्वतःचा उदरनिर्वाह व्हायचा. झालं असं की, माझा वेळ झाला की सांग मला, झालं असं की कारण ते घड्याळ काय आहे, असं केल्यावरच हल्लं तरच दिसतं, नाही तर नाही दिसत. त्या माणसाला नेहमी खेळणारी 5-7 मुलं दिसायचे, ज्याच्या वयाबद्दल मी बोलत आहे. 8वी 9वी 10वी किंवा एक 5वी 6वीचे मुलं तिथं खेळताना दिसायची. तर नेहमी खेळताना तो त्या मुलांना बघायचा आणि मुलांना खेळताना बघताना एक आनंद होतो बघा. म्हणून तर आपण क्रिकेटवर क्रिकेट मॅच बघतो, आपल्याला काहीच नसतं, काही देणं घेणं, सोफ्यावर बसून चिप्स खात खात आपला कार्यक्रम चालतो, पण खेळ बघण्याचा एक आनंद तो घेत असतो. असं होत असताना एक मुलाबद्दल त्याचं एक मत तयार झालं होतं की हा मुलगा बदमाश आहे. तो जास्त ऊर्जेने खेळायचा, तो सगळ्यांवर एक अगदी नेतृत्व दाखवायचा, तो कुणालाही थोडं डॉमिनेट करायचा असं त्याला वाटायचं. आणि वाटत असल्यावर हा जरा बदमाश आहे, बाकी किती छान खेळतात वगैरे वगैरे. ओरिजिनली तसं काय होतं का नव्हतं त्याला काही नाही, फक्त त्याचं पाहून त्याने एक मत तयार केलं होतं. आपण असंच बनवत असतो. झालं असं की तो आजही तसाच खेळ बघत होता. आजही खेळ चालू असताना ह्याला काहीतरी आठवल्यामुळे तो त्याच्या झोपडीमध्ये गेला. जसं झोपडीत गेला 10-20 मिनटं तो झोपडीत होता, पण झोपडीमध्ये त्याला धाड 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 आवाज आला. आवाज आल्यामुळं तो बाहेर आला. जसा बाहेर आला त्याला लक्षात आलं की ते खेळणारी मुलं सगळी गेलीत आणि हा मुलगा पळताना त्याला दिसला. त्याला वाटलं ह्यानीच काहीतरी खोडी केली, कारण ह्याचं मत तयार झालेलं होतं. ह्यानेच खोडी केली आणि पाहिलं तर काय, एक लाकडाची मोठी रचून ठेवलेली असा ढीग खाली पडलेला होता, धाड 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 धाड, आणि सगळी लाकडं ढसळली होती. ढसळलेल्या त्या इतकी मेहनत वाया गेली आणि हे कोण केलं, मुद्दाम कोणीतरी केलं असं त्याला वाटलं. कारण घटना घडली की आपण खापर दुसऱ्यावर फोडतच असतो, आपलं ते तयारच असतं, आणि कारण वाईट झालं की कारण दुसरं असतो. अशाच काहीतरी पूर्वग्रहाने त्यांनी बाहेर डोकावून पाहिलं आणि तो मुलगा नेमका पळताना दिसला. त्याला वाटलं जाऊ दे, लहान मुलं आहे, त्याच्या नादाला कशाला लागायचं. पुन्हा तो मध्ये आला आणि आपल्या कामाला लागू लागला. पण त्याच्या लक्षात आलं की माझी कुऱ्हाडच गायब आहे. आता मात्र ह्याच्या डोक्यामध्ये की ही कुऱ्हाड कोणी नेली, नक्की कोणी नेली, खूप शोधून सापडली नाही. नक्की कोणी नेली असेल, कोणी नेली असेल, कसं काय तुम्हाला माहिती आहे का? इथंच तर बिघडतं सगळं. तुमच्या मनात तुम्ही सांगितलं नसेल तरी उत्तर आलं की त्या मुलाने नेली. असंच त्यालाही वाटलं की कुऱ्हाड कोणी नेली, त्या मुलाने नेली. पण 2-4 दिवस तो त्या मुलाला शोधत होता. गमतीने असं झालं की तो मुलगाही खेळायला तिकडं आला नाही. आता तर पक्कच झालं मनामध्ये की हां, म्हणूनच तो इकडे खेळायला येत नाही. बिचारा कशामुळे येत नव्हता ते पण माहीत नव्हतं. मग कारण शोधलं, त्याला शोधलं, पण काही कुऱ्हाड भेटली नाही. 3-4 दिवसांनी लाकडं विकत 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 ते ढसळलेला ढीग जेव्हा संपला
तेव्हा त्याच्या खाली कुऱ्हाड निघाली. आता पहा, माणूस जगताना 100% या लाकूड तोड्यासारखा जगतो. आपण एकदा आपल्या मुलाबद्दल, याचं नाव म्हणजे हेच, ते आपणच ठेवलेलं आहे, त्याचं नाव बिव काही नाही आहे त्या मुलाला, ते एकदम बिचारं इतकं शुद्ध आणि देवाकडून आपल्याकडे एक सर्वश्रेष्ठ देणगी होऊन आलेलं असतं, पण त्याला आपण एक नाव ठेवून दिलं, आशिष. बस, आशिष असा आहे, त्याला समोसे आवडतात. आता आपले सगळे पूर्वग्रह, बरोबर आहे का, पूर्वग्रहानुसार आपण त्याला नाव ठेवत असतो, मग त्याच्यानुसार त्याला बघत असतो. शेवटी कुऱ्हाड कुठे सापडली हो? म्हणजे विचार सगळेच खरे आहेत तुमचे, तुमच्या मुलाबद्दलचे, ते मनातून काढून टाका. त्याच्याकडे अजून बरंच काही आहे, त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ऊर्जा आहे. खलील जिब्रान नावाचा एक विचारवंत आणि खूप मोठा व्यक्ती होऊन गेला, त्याच्या कविता आहेत. प्रेषित नावाचं एक त्याचं छोटंसं पुस्तक आहे. त्या प्रेषित पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल तर मुलांबद्दल त्यांनी मांडलेलं मत, त्या कवितेचं मी सार म्हणून तुम्हाला सांगतो. तो म्हणतं, तुमचं मूल तुमचं नाहीच आहे, ते देवाने दिलेलं आहे आणि निमित्त तुम्ही आहात. तेव्हा जास्त काळजी करू नका त्याला कसं घडवायचं, काय घडायचं. ते पुढे काय म्हणतो तो, की तुम्ही त्याला तुमच्यासारखं बनवू नका, जमलं तर तुम्ही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा. ज्यांना लहान लहान मुलं आहेत ना, प्रश्नाचं उत्तर आहे बरं. तुम्ही त्याला 6वीलाच मोठं करू नका, जमलं तर तुम्हाला छोटं होता येतं का बघा. मग अब्राहम लिंकन सारखं थोडं थोडं तो काहीतरी प्रेम करायला शिकेल, तो नैराश्याला तोंड द्यायला शिकेल, त्याच्यामध्ये ताकद येईल. तर मी खूपदा म्हणतो माझ्या मुलीला की तू मोठं झाल्यानंतर शिक्षक हो. ती म्हणते नाही, मला JEE करायचं. मी हा मुद्दा उगीच सांगितला का? नाही, एकटा पालकच काही करत नाहीये सध्या, असंख्य पालक झालेले आहेत. समाज एक पालक आहे, मायबापाचं काम समाज पण करायलाय. तोही त्यांच्यावर काहीतरी, एखादी वेळेस ते असा अपशब्द बोलतात आपण की ही शिवी हा कुठून शिकला. आता वेब सिरीज लावून दिले, जिओ फायबरचं नेट घेतलेलं आहे, रात्रंदिवस 100 MB स्पीडनी कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यात तर दर वाक्याला शिवी आहे. मग तो तुम्हाला पण थोड्या वेळाने काय करणार, काहीतरी आपल्यालाही कळत नाही ते शब्द काय, पोरांना माहीत असतं त्याचा अर्थ काय. आजकाल फॅशन झाली आहे, म्हणजे एखाद्या ग्रामीण भागात जशी शिवी देतात ते इंग्लिश बोलणारे पण शिवी देतात आणि ते सहजपणे म्हणून जातात मुलं. मग हे वातावरण आणि ही गोष्ट कोणी कुणाला कुठे शिकवली? तर पालक काही फक्त आई वडीलच आहेत असे नाही, त्याचा पालक शिक्षक असू शकतो. काका मामाकडे तो राहत असेल पूर्वीच्या सारखा तर ते पण त्याला शिकवणारे आहेत. किंवा खूप जणांना हॉस्टेलवर शिकवण्याची एक पद्धत आहे, तर हॉस्टेलवरचा वार्डन त्याचा, तिथली एक बाई, तिथलं त्याचे, तो तुमच्या संपर्कापेक्षा जास्त समाजाच्या संपर्कात राहतो आणि तिथून बरंच काही शिकून येतो आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये असणारच आहेत. मग नेमकं त्याला शिकवायचं काय, करायचं काय, या सगळ्या गोष्टी त्याला खरंच जास्त स्वप्न देऊ नका. किमान तुमची स्वप्न त्याच्या डोक्यात घालू नका. नांदेडला एक ट्रेड आहे, किंवा सगळ्याच शहरात असावं, मी नांदेडच्या बाहेर जास्त गेलो नाही. आपले पहिले स्पीकर सगळे इंटरनॅशनल लेवलच्या मॅडमनी गोष्टी सांगितल्यात आणि त्या खऱ्या आहेत. पण नांदेडला ट्रेड काय माहिती आहे, शिक्षकाचा मूल डॉक्टर झाला पाहिजे, एक पहिली गोष्ट आहे. मला तर रोज शिव्या मिळतात कोणीतरी भेटलं की तू असं कसं करतो. दुसरी गोष्ट, डॉक्टर असलेल्यांचा मुलगा तर डॉक्टर झालाच पाहिजे, त्याची इच्छा असो की नसो, कोण सांभाळेल. मग दोघांची भांडणं होतात, अक्षरशः भांडणं होतात, मुलाला व्हायचंच नसतं. आणि तुमच्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही जे काम करता तेच तुम्हाला करायचं होतं का? तुम्ही समाधानी आहेत का? तुम्ही काय जे काही व्यवहार किंवा पोट भरण्यासाठी नोकरी धरलेली आहे, तुम्ही किती जण म्हणता की मी हो सर मला हेच व्हायचं होतं आणि मी हेच झालो. असं होऊ दिलं जात नाही. मोठ्यात मोठं उदाहरण द्यायचं ना तर हिटलरला चित्रकार व्हायचं होतं. हिटलरला काय व्हायचं होतं? चित्रकार. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला चित्रकार होऊ दिलं नाही. मग किती लाखो लोकांचे बळी गेलेत ते पहा. म्हणजे जे व्हायचंय ते होऊ दिलं नाही. त्यांचे सद्गुण आणि सगळ्या गोष्टी घेऊन जर तो आला असेल, त्याला जर आपण बंधन टाकत असलो तर खरंच विचित्र काहीतरी घडतं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, घेऊन काय जाणार तर मुलांना 2 गोष्टी द्या. कुठल्या? एक थोडंसं स्वातंत्र्य द्या आणि दुसरं जबाबदाऱ्या द्या.
त्याच्या अंगावर कुठल्या तरी चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी. सपोज जबाबदारी म्हणजे काय की त्याचा वाढदिवसाचं बजेट तुम्ही त्याच्या हातामध्ये देऊन टाका. वाढदिवस तर आता होतातच ना, की हे पैसे तू घे आणि काय करायचं ते तू ठरव. नाहीतर तोच आपल्याला यादी देतो की पप्पा, यादी असते अशी लांबलचक यादी असते. केक आणायचा तर तसाच, मुलगी असेल तर बार्बीचाच केक. आणि मग ते सगळं करता करता ते पप्पाला वेळ काढावा लागतो, कारण शेवटी प्रेम असतं त्याच्यावर, म्हणून आपण ते सगळे लाड पुरवतो. पण जबाबदारी दिल्यानंतर काय होतं की त्याला हे सगळं कळतं की वाढदिवस करायलाही खूप धावपळ होते, हो की नाही. रिटर्न गिफ्ट आजकाल तर इतकं फॅशन वाढत चालली आहे की आपण जबाबदारी, आपण सगळं रेडीमेड द्यायला लागलो आणि रेडीमेड दिल्यामुळं सगळं असं बिघडत जातं. एक शेवटची छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. किती वेळ झाला आशिष? हां, सांगू ना गोष्ट. गोष्ट साधी सोपी आहे. बऱ्याचदा आपलं म्हणणं असतं, काय म्हणणं असतं, दुसऱ्याला काहीच कळत नाही. म्हणजे श्रोत्यालाही वाटतं वक्त्याला काही कळत नाही, आणि वक्ता तर मनात ठरवूनच असतो, पुढे बसलेल्याला काही समजत नाही, आपण ठोकून द्यायचं जे आपल्याला येतं ते आम्हाला शिकवलेलंच असतं. ज्याने वक्तृत्व शिकवलं की पुढच्याला काही समजत नाही असं समजून ठोकायचं. तर तसं काही नाही आहे, आपण सगळेजण समजदार आहेत. मलाही थोडं थोडं समजतं असं समजा तुम्ही काही वेळासाठी, तुम्हालाही काहीतरी समजतं असं मला पक्कं माहिती आहे. आता समजण्याबद्दल कशामुळं बोललो मी, तर एकच गोष्ट एवढ्याचसाठी की एका शेतकऱ्याला असंच वाटत होतं की देवाला काहीच समजत नाही. अरे बघा काय आरोप काय आहे, देवाला काहीच समजत नाही. तो नेहमी म्हणायचाही त्याच्या झोपडीमध्ये बसून. आणि गंमत अशी आहे, तुम्ही माना की ना ना, आपल्या मनामधले विचार ऐकू येतात बरं देवाला. तर देव नेहमी ऐकायचा की मला काहीच समजत नाही असा हा धडधडीत म्हणतो. लोक माझी पूजा करतात, आरती करतात, एवढा मान देतात, मला इतकं सगळं असताना मला काय म्हणतो की हा तुम्हाला काहीच समजत नाही. एका दिवशी त्याच्या खोपीमध्ये बसलेला असताना तो अशीच तक्रार करत होता आणि एकदम देव प्रकट झाला. मनातले विचार देवापर्यंत जात असतात, हे एक सूत्र आहे बरं. तेव्हा प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून तक्रार करतानाही थोडा विचार घ्या. देव प्रकट झाला आणि म्हणाला, काय रे बाबा, काय म्हणणं आहे तुझं? पालकत्वासाठी खूप उपयोगी येणारी गोष्ट आहे. म्हणाला, काही नाही, तुला काहीच कळत नाही. काय कसं कळत नाही? तर म्हणे, एकही पीक धड येऊ देत नाहीस. दाणे भरायला आले की पाऊस पडतो, ते काळं होऊन जातं. थंडी कधी पाडायची ते कळत नाही, आळ्या होऊन जातात सगळ्या. जेव्हा गरमी पाहिजे तेव्हा थंडी असते, जेव्हा थंडी पाहिजे तेव्हा गरमी असते. पाऊस पाहिजे असतो तेव्हा पडत नाही, आणि जेव्हा नको असतो तेव्हा जास्त पडतो. कधी अनावृष्टी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी वादळ, असल्या भानगडी करून ठेवतोस. आणि काय समजतं रे तुला? देवही गप्प बसला, त्याला काही समजलं नाही. आणि खरं बोलतो की रे, बरं ठीक आहे, मी तुला समजून सांगण्याच्या भानगडीत जात नाही, जसं मी पालकांना काही समजून सांगण्याच्या भानगडीत जाणार नाही. तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. समजून सांगण्याच्या भानगडीत जात नाही, फक्त तू एक कर, उपाय सुचव. देव काय म्हणाला? आता देव होता तो तर हुशारच असणार. तो काय म्हणाला? उपाय सुचव. देव जसा उपाय सुचव म्हणला, देव फसला. कसं फसला? देवाला लगेच शेतकऱ्यांनी वर मागितला की 1 वर्षासाठी तुझी सगळी शक्ती मला देऊन टाक, हाच उपाय आहे. तुला तर कळत नाही, हे पिढ्यानं पिढ्या पाहिलंय आमच्या शेतकऱ्याच्या याच्याने. आता 1 वर्षासाठी शक्ती दे असं म्हटल्याबरोबर त्यांनी देवाने वचन दिलेलंच होतं. देव म्हणाला, तथास्तु. सगळ्यांना माहिती आहे बघा, अगदी शब्द तिकडून आला. म्हणा मोठ्याने एकदा. व्हेरी गुड, सगळे जागी आहेत. तथास्तु म्हटल्याबरोबर सगळ्या शक्ती अशा, जर तुम्ही एखादं म्हणजे नवीन पिक्चर पाहिला असेल तर बघा, तिकडला प्रकाश असा इकडे चाललाय, असं एक विजन बघून घ्या. आणि सगळी शेतकऱ्याच्या हातात ताकद आली. आता शेतकऱ्याला बिचाऱ्याला दुसऱ्या गोष्टींशी काही देणं घेणं नव्हतं, दुसऱ्याच्या सुखदुःखाशी. त्याने एकदम वेळेवर पाऊस पाडला, जेवढा पाहिजे तेवढाच, पेरणीच्या वेळेला जे पाहिजे. कुठं वादळ येऊ दिलं नाही, कुठं गारपीट होऊ दिलं नाही, कुठे धिंगाणा नाही, कुठे वावटळ नाही, काही नाही. जेवढं पाहिजे, जसं पाहिजे, जिथं पाहिजे, जेवढं जशाला तसं, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि गंमत अशी झाली की दरवर्षीपेक्षा पिकं अशी मोठी मोठी झाली, प्रचंड वाढ झाली. जसं हवं तसं, जिथं हवं तेवढं, जेव्हा हवं तेवढं, जशाला तसं मिळायला लागल्यानंतर पिकांची वाढ सुंदर आणि भरभराटीनं झाली. किडीला बळी पडले नाहीत पिकं. आणि खूप मोठी झाल्यानंतर वेळ आली खळं करण्याची.
जेव्हा खळं करण्याची वेळ आली तेव्हा सगळीकडून न्यूज आली. न्यूजवाले आहेत बघा, इकडून न्यूज आली सगळीकडून. पंचक्रोशीमध्ये एवढ्या न्यूज आल्या आणि एकच न्यूज होती, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. सगळ्यांची खळं व्हायली, सगळ्या गावातून बातमी यायली की अरे दरवर्षीपेक्षा पिकं मोठी झाली होती, कणसांचा आकार दुपटी तिपटीने वाढला होता, ओंब्या लोंब्या टहाळ सगळं जास्त लागलेलं होतं. पण ज्या गोष्टीचं खळं करावं त्या गोष्टीत एकच गोष्ट सिद्ध होते आहे, समोर येते आहे. आणि ती न्यूज काय होती? कुठल्याच कणसात दाना भरला नाही. एकदम शेतकऱ्याला हे ऐकल्यानंतर शेतकरी डोक्याला हात लावून खोपीमध्ये बसला आणि त्याच्या मनात शंका आली. कुणाबद्दल? सगळे माणसं सारखाच विचार करतात, देवाबद्दलच. आणि देवाबद्दल जशी शंका आली, देव प्रकट झाला आणि म्हणाला माझ्या हातात एवढंच आहे बघ, प्रकट होणे आणि अंतर्धान पावणे. बाकी शक्ती कुणाकडे दिली आहे? मी तुझ्याकडेच दिली आहे. त्याच्यामुळं तू असं काही समजू नको की हा घोळ किंवा हा घोटाळा, जसे राजकीय घोटाळे होतात ते नाही म्हणायलो मी, हा घोटाळा मी केलेला नाही. त्यांनी कबुली दिल्यावर मग प्रामाणिकपणे कान धरून हात जोडून शेतकऱ्याने देवाला विचारलं, मग हे असं का झालं? मी हरलो बाबा तुझ्या. देवाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. देव म्हणाला, अरे आयतं भेटलं ना, संघर्ष जीवनातला संपला ना, जेव्हा गारपीट, अतिवृष्टी, अनावृष्टी, वादळ वारं, थंडी, ऊन हे सोसलं नाही ना, तर कणसात कसा दाना भरेल? कणसात दाना भरण्याचं सूत्रच असं आहे की तुम्हाला 100% या सगळ्या गोष्टीच्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही त्याला प्रगल्भता येत नाही, त्याला पुढे जाता येत नाही, तो हुशार होऊ शकत नाही. आयतं सगळं दिलंस तू त्या पिकांना, म्हणून कणसात दाना भरला नाही. हे सूत्र आहे पालकत्वाचं की थोडंसं मोकळं सोडा, त्याला त्याचे संघर्ष, त्याला त्याच्या अडचणी, त्याला त्याच्या सगळ्या समस्या उपभोगू द्या, त्याला तोंड देऊ द्या त्या गोष्टींना, तर मुलं घडतील. नाही तर मुलं घडणारच नाहीत. कणसात दाना भरणार नाही, परिपक्वता येणार नाही. हे माझे आईवडील आहेत, हे आजारी पडल्यावर मला दवाखान्यात न्यावं लागणार आहे, ही जाणीव त्याला कधीच होणार नाही. ते बघतील, शिकतील, सगळं रेडीमेड आहे असं त्यांना जाणीव होईल, म्हणून ते पुढे जाणार नाहीत. तेव्हा मुलांना काही द्यायचंच असेल तर शेवटी एक पुस्तक रेफर करतो मी तुम्हाला, त्या पुस्तकाला नक्की वाचा. त्याचं नाव आहे सर्वोत्तम देणगी. आणि सर्वोत्तम देणगी नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की काय देता येतं. आता देणगी म्हणजे काय? इथून जाताना एक देणगी तुम्ही घेऊन जा. देणगी म्हणजे काय की आपल्याला काहीतरी खूप मोठं भेटणं, लास्ट खूप काहीतरी भेटणं. एक खूप मोठा, अतिशय मोठा अमेरिकेमधला व्यक्ती वारतो आणि त्याची इतकी प्रचंड प्रॉपर्टी असतो की दशलक्ष डॉलर्समध्ये ती प्रॉपर्टी असते. आता त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं असतं की मृत्यूपत्रात त्यांनी सांगितलं असतं की माझं काय, फार्म हाऊस हिला द्या, राहतं घर त्याला द्या, अमुक द्या अमुक द्या. सगळ्यात आवडता त्याचा एक नातू असतो, त्याला त्यांनी काहीच ठेवलेलं नसतं. मृत्यूपत्र वाचणं झाल्यावर त्या नातवाला प्रचंड, आणि तो असतो 25 वर्षाचा. त्याला वाटतं माझा लाड करणारा आजोबा मला खूप काही देऊन गेला असेल, पण त्याचा भ्रमनिरास होतो की त्यांनी काहीच दिलं नाही. तेव्हा वकील सांगतो की थांब, अजून मृत्यूपत्र संपलं नाही, तुला मी काय सांगतोय त्याकडे लक्ष दे. तो रागारागात निघून जातो, पण त्या वकील पुन्हा त्याला धरतो आणि त्याला समजावून सांगतो की असं नाहीये, आधी ऐकून घे. त्यांनी तुला 12 महिन्याच्या काही टास्क दिल्यात, काही गोष्टी शिकवल्यात. 12 महिने जर तू ते अमुक अमुक गोष्टी सांगितल्याप्रमाणे, दरवेळेस एक सीडी तुला दाखवतील, ती सीडी तू पाहायची, त्यात सांगितलेलं चॅलेंज पूर्ण करायचंय. तुम्ही इथून काही सूत्र करून घेऊन जाणार असाल तर हेच घेऊन जा की मुलांना चॅलेंज द्यायला शिका. छोटे छोटे चॅलेंजेस, छोटी छोटी आव्हानं द्यायला शिका. की आज मी माझ्या वर्गात देतो आव्हान की काय, आज सगळ्यात जास्त कोण, माझ्याकडे 2 आल्यात त्या ज्या सगळ्यात जास्त, कुठे आहे अश्लेषा आहे का, अशू, हे बा इकडे हात वर केलाय तुम्ही पहा, अशू आली आहे, कृष्णप्रिया आली आहे का, कुठे आहे, तिकडे लास्ट हात आहे बघा, ते कृष्णप्रियाचा. त्याच्यानंतर अजून एक स्नेहा आली आहे, हे पहा हात वर, ते मुलांनाही घेऊन आलेत, मी येताना पाहिलं होतं. म्हणून चॅलेंज काय दिलेलं आहे की जोड अक्षर युक्त शब्द लिहा. मी नाही शिकवले, मी शिकवले नाही, मी लिहून दिले नाही, आणि एक आव्हान दिलं त्यांना की सगळ्यात जास्त कोण लिहितं. आणि त्यांनी सांगितल्यानंतर तिने लिहायला सुरुवात केली. तुम्ही एक कल्पना करा त्यांनी किती शब्द लिहिले असतील. एका मुलीने 1000 शब्द लिहिलेत.
तुम्ही इमॅजिन करू शकत नाही त्यांच्यात किती शक्ती आहे. आणि हे कुठंच खोटं नाही आहे. महात्मा फुलेत शिकणारी विविध शाळांची इंग्लिश मिडियमची पण पालक आलेत. कुठल्या शाळेत शिकतोय, कसा शिकतोय, काय नाही, त्याला तुम्ही अनुभवाची विविधता काय देताय? फक्त कर रे अभ्यास. खूप वेळा पालकांबद्दल मुलं असं बोलतात. मी त्यांना सहज प्रश्न विचारतो की काय रे मम्मी पप्पा भांडणं करतात का? तुम्ही म्हणाल सर असं काही बोलत जाऊ नका. कोणाचा मोठा आवाज असतो खरं सांगा बरं? मुलं सांगतात सगळं हे. मुलं एकदम. आणि पुन्हा मग मी त्यांना त्यांची सहानुभूती आणि त्यांना जवळीकता जाण्यासाठी त्यांचं टेन्शन तुमच्यावर काढतात की नाही रे? हां सर हेच तर. मम्मी काहीतरी म्हणते पप्पाला, पप्पा मलाच धप्पू देतात म्हणे. पप्पा खूप मोठ्याने बोलतात, मम्मी मलाच काहीतरी म्हणते म्हणे. बघा आपलं पालकत्व काय आहे. पोरं सांगतायत, तुमचे गुण टाकतायत, पोरं तुमच्याकडे बघतायत. आपली भांडणं दूर झाल्याशिवाय पालकत्व आपल्याला शिकता येणार नाही. माझ्याकडून एवढंच शिकून जा, कमीत कमी लेकरांसमोर भांडणं नका करू. मी म्हणणार नाही भांडणं सोडा. तुम्ही म्हणाल सर काही पण सांगायले का? हे कुठं शक्य आहे का? कमीत कमी मुलांसमोर वाद होऊ नयेत या गोष्टीची काळजी आपण घ्यायला पाहिजे. मग जिम स्टॉवेलनं त्याला सांगितलं की तू दर महिन्याला एक गोष्ट करत जा. आणि त्याने त्या दर महिन्याला केल्या. त्याच्यामध्ये एक देणगी त्याला भेटत गेली. तर त्या देणग्या कोणत्या होत्या त्याच तुम्हाला द्यायच्यात. ते म्हणतात की तू एका कॅन्सर झालेल्या लहान 6 वर्षाच्या मुलीसोबत, मी नाव सांगतोय, तिच्यासोबत जाऊन 1 महिना राहायचं ही त्याची पहिली हे होती. तर त्याच्यातून काय कळालं त्याला की 1 दिवस ही एक देणगी असते. आयुष्यात आजचा दिवस भेटणं ही एक खूप मोठी देणगी असते. दिवस ही देणगी तो शिकला. मग त्याला हसण्याची एक देणगी शिकायला सांगितलं की 1 महिना तू विदूषकासोबत राहा. त्याच्या आयुष्यात काय झालं? हास्य. तुम्हाला माहिती आहे, परवा माझ्या मुलीसोबत चर्चा झाली आणि सांगितलं की मग तिला मग आश्चर्य वाटलं, पप्पा खरंच असं आहे? मग तिने नेट सर्च करून मला खोटं ठरवलं. मी म्हटलं जगामध्ये फक्त एकमेव प्राणी आहे ज्याला हसता येतं. तुम्ही 4 म्हशी एकत्र येऊन हसताना कधी पाहिल्यात का? नाही. फक्त माणसाला हसता येतं. प्राण्यातला आणि माणसातला फरक पाहिला तर लिटरली हास्य, ज्याला आनंदाचं हास्य म्हणतात ना, स्माईल, ते फक्त माणूस देऊ शकतो. ही एक मोठी देणगी आहे, त्याला शिकायला सांगितलं. प्रेम एक देणगी आहे, कुटुंब एक देणगी आहे, अडचणी हे एक देणगी आहे. अशा 12 महिन्याच्या 12 देणग्या त्याला शिकण्यासाठी 12 महिने. अशी गंमत की तो दर महिन्यात चिडत असतो की मला हे का शिकवायलेत? मला सरळ माझ्या मृत्यूपत्रात जे मिळाले ते घबाड मला द्या. आजोबांनी सोडलेला पैसा आणि प्रॉपर्टी मला द्या. जेव्हा जेव्हा त्यांनी हे शिकलं आणि तो पुढे गेला, त्याला लक्षात आलं की मैत्री ही एक देणगी आहे. ज्याला चांगले मित्र निवडता येतात ना आयुष्यात, त्याला खूप काही मिळतं. तर ह्या सगळ्या मैत्री, ते पुस्तक तुम्ही निवांत वाचा, म्हणजे तुम्हाला मुलांना हे शिकवता येईल किंवा आयुष्यात आपल्यालाही स्वतःला शिकता येईल. शेवटी 11 देणग्या शिकता शिकता तो शेवटी हे शिकतो की आयुष्य असं भरभरून जगायला शिकलं की कुठल्या पैशाची किंवा कशाचीच गरज पडत नाही. जगणं समृद्ध झालं की माणसाला सर्वोत्तम देणगी मिळते. ती सर्वोत्तम देणगी तुम्हाला आयुष्यात मिळावी, तुमच्या मुलांना देता यावी ह्यात सदिच्छा व्यक्त करतो.